नमस्कार सगळ्यांना. आधार कार्ड आणि पॅन कार्डबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एक मोठी अपडेट सरकारने दिलेली आहे. तर ती काय आहे? तुमचं आधार आणि पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. ते कशामुळे होऊ शकतं आणि ते रद्द नाही होण्यासाठी काय करावं लागेल? हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सगळा स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड रद्द न होण्यासाठी तुम्हाला जे काम करावं लागणार आहे, त्याची अंतिम तारीखही जाहीर झालेली आहे. ती तारीख कुठली आहे? त्या तारखेच्या आधी तुम्हाला हे काम नक्कीच करावं लागेल. नाहीतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हीही रद्द होऊ शकतं. ठीक आहे. तर ती गोष्ट कोणती आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण. आणि तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत शेअर करा. त्यामुळे सगळ्यांनाच लोकांनाही माहिती कळेल आणि त्यांना पण ही कामं जी आहेत ती लवकरात लवकर करून घेता येतील आणि त्यांना पण शेवटची डेट कळेल आणि त्याच्या आधी ते कामं करून घेतील. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन-नवीन अपडेट्स आहेत महत्त्वाच्या, ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात लागणार आहेत, जीवनावश्यक गोष्टी आहेत, अपडेट्स आहेत, ते तुम्हाला मी सांगत राहील. ठीक आहे. चला तर मग बघूया काय आहे याची सविस्तर माहिती. मोठी बातमी. पॅन कार्ड आणि आधार कार्ड होणार रद्द. ही आहे अंतिम मुदत. ठीक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड रद्द होणार आहेत. त्याची रिझन काय आहे? मेन रिझन आपण पाहूया पुढे चला. जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी ते करा. म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. याच्या आधी पण हे आलं होतं, की आधार आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या. पण अजूनही काही लोकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नाही आहे. त्यांच्यासाठी आता ही शेवटची डेट आहे 31 डिसेंबर. ठीक आहे. नाहीतर तुमचं आधार किंवा पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. ठीक आहे. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात. तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलं नाहीत तर. ठीक आहे. अनेक फिनटेक कंपन्या परवानगीशिवाय पॅन डेटाचा वापर करत असल्याने आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने आयकर विभागाला पॅनद्वारे वैयक्तिक डेटाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, आपल्या बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या परवानगीशिवाय पॅन डेटाचा गैरवापर करतात. त्याच्यामुळे ही पॅन आधारला लिंक करणं आवश्यक आहे. हे आर्थिक व्यवहारात फसवणूक रोखण्यासाठीच हे केलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठीच हे आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करून घेतात. सरकारचं असं काही नाही आहे. आपल्या आर्थिक बाबी आहेत त्या सुरक्षित राहाव्यात, आपल्याला सिक्युरिटी मिळावी. तसेच आपला डेटा आहे, वैयक्तिक डेटा, त्यासाठी त्याला पूर्ण सिक्युरिटी मिळावी यासाठीच हे पॅन आधारला लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन पॅन आधारला लिंक करून घ्या आणि 31 डिसेंबरपूर्वी हे काम करायचं आहे तुम्हाला, नाहीतर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. ठीक आहे. आता कसं करायचं लिंक वगैरे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला मी सगळी प्रोसेस पण सांगणार आहे, की तुम्हाला घरी बसल्या किंवा कसं काय करता येईल हे आधार कार्ड, पॅन कार्डची लिंक, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बघा, आधार पॅनची लिंक कसं करायचं? आता तर हाऊ टू लिंक आधार विथ पॅन कार्ड ऑनलाईन. म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया काय आहे याची, की तुम्ही घरी बसला ऑनलाईन पण तुमच्या फोनवरनं, तुमच्या लॅपटॉपवरनं, कम्प्युटरवरनं तुम्ही आधार लिंक करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. चला तर बघूया काय आहे प्रोसेस त्याची. पहिल्यांदा वेबसाईटला भेट द्या. म्हणजे कुठली वेबसाईट बघा, इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टल वेबसाईट, म्हणजे www.incometax.government.in ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आधी बघा ही वेबसाईट घ्या. तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच जाऊन क्रोमवर टाईप करू शकता, म्हणजे सेव्ह करून ठेवा तुम्हाला ही वेबसाईट, परत विसरायला नको. www.incometax.government.in ही वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तिथे जाऊन क्विक लिंक्स असणार. ठीक आहे. क्विक लिंक्स होमपेजवरील क्विक लिंक्स पर्यायामध्ये लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला होमपेज ओपन होईल. जेव्हा तुम्ही www. ते वेबसाईट ओपन कराल तेव्हा तुम्हाला क्विक लिंक्स पर्याय दिसेल. त्या पर्यायामध्ये तुम्हाला लिंक आधार स्टेटस, जो स्टेटस आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तिथे तुमची माहिती भरायची, म्हणजे तुमचं पॅन कार्ड भरायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड, तुमचा क्रमांक आहे तो सगळा व्यवस्थित टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. ते टाकल्यानंतर लिंक स्टेटस तपासा. तुमचं पॅन आणि आधार लिंक असल्यास मेसेजमधील माहिती दिली जाईल. लिंक केलेले नसल्यास लिंक आधार पर्यायावर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा. म्हणजे आधी तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे, की तुमचा लिंक आहे की नाही आधी. कारण जर असेल तर काही गरज नाही आहे ऑलरेडी. तुमचं पॅन आणि आधार लिंक असल्यास मेसेजमध्ये माहिती दिली जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा पॅन कार्ड नंबर टाकता, आधार कार्ड नंबर टाकता, तेव्हा तुम्हाला स्टेटस दिसेल, की तुम्हाला मेसेज दिसेल, की तुमचा ऑलरेडी लिंक आहे म्हणून. ठीक आहे. जर नसेल लिंक तर तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि सर्व आवश्यक माहिती भरून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. ही तुमची प्रोसेस चालू होईल आणि तुमचं लिंक होऊन जाईल. ठीक आहे. ही आहे प्रोसेस. आधी काय करायचं, तुम्हाला स्टेटस चेक करायचं की आहे की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्ही लिंक आधारवर क्लिक करून पर्यायावर क्लिक करून तुम्ही सर्व आवश्यक माहिती भरू शकता. ठीक आहे. चला, आता SMS द्वारे लिंकिंग प्रक्रिया. आता ऑनलाईन बऱ्याच जणांना नाही कळणार किंवा काही प्रॉब्लेम आला, काही जणांना प्रॉब्लेमच आला की येतं होतच नाही ऑनलाईन, तर तुम्ही SMS द्वारे पण लिंकिंग करू शकता. ते कसं ते बघूयात. SMS पाठवा. बघा कुठं तुम्हाला SMS पाठवायचं आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून UID पॅन
स्पेस 12 अंकी आधार क्रमांक स्पेस पॅन क्रमांक जो आहे तो टाईप करायचा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जर SMS पाठवायचा आहे, ठीक आहे. SMS काय करायचं, SMS कुठं पाठवायचा, आधी कुठल्या नंबरवर पाठवायचा ते बघूया आपण. हा SMS 567678 567678 किंवा 56161 वर पण पाठवा. म्हणजे ह्या नंबरवर तुम्हाला SMS पाठवायचा. SMSमध्ये काय पाठवायचं तुम्हाला, बघा, UIDPAN असं टाईप करायचं आधी. पण मध्ये स्पेस द्यायचं आहे. तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा. मग स्पेस द्यायचा आणि तुमचा पॅन कार्ड नंबर, ठीक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही सेंड करायचा आहे. पुष्टीकरण संदेश म्हणजे लिंक केल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. तुम्ही SMS पाठवा, तुम्हाला एक मेसेज येईल. लिंक झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल, ठीक आहे. मग तुम्हाला कळेल की आपलं लिंक झालं आहे की नाही, ठीक आहे. चला बघा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवट तारीख जवळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधार पॅन लिंक करा आणि तुमची आर्थिक ओळख सुरक्षित ठेवा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकरच करायचं आहे हे. कारण 31 डिसेंबरच्या आत जर तुम्ही केलं नाही, तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं आणि आर्थिक व्यवहार तुमचे त्यात काही प्रॉब्लेम होऊ शकतात पुढे. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल दोन्ही ऑनलाईन आणि SMSद्वारे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. दोन्हीपैकी कुठलाही पर्याय तुम्ही यूज करू शकता. ज्यांना SMS सोपं वाटतं त्यांनी SMSचं करा. ज्यांना ऑनलाईन सोपं वाटतं त्यांनी ऑनलाईनच करा. जरी ऑनलाईन नाही झालं तरी प्रॉब्लेम नाही, तुम्ही SMSद्वारे करू शकता, ठीक आहे. आता तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम असेल या प्रक्रियेमध्ये तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगते काय करायचं नक्की व्यवस्थित, ठीक आहे. तुम्ही सांगितलंच आहे, पण तरी पण तुम्हाला काही करताना जर काही प्रॉब्लेम आला काही, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की आन्सर करेल. तर बघा, तुम्हाला कळलंच असेल दोन्ही लिंक कसं करायचं आहे. तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, नाहीतर तुमचं पॅन कार्ड जे आहे ते रद्द होऊ शकतं, ठीक आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलं आहे का लिंक किंवा काय वगैरे सगळं मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर सांगा. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन अपडेट्स कळत राहतील. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.